ओके. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कॉल झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करून घ्या, शेअर नाही केला तर शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे काही यूज केलं म्हटलं ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो. तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो. जर तुम्हाला फ्रीमध्ये हवा असेल तर आपलं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. म्हणजे जर तुम्हाला प्रो APK अलर्ट मोशन पण हवा असेल तर बिना वॉटरमार्कचं ते पण आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. पिन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता अगदी फ्रीमध्ये. तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या प्रोजेक्ट अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग आपल्या प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला बीटमार्क प्रोसेसला दिसून जाईल मित्रांनो. बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं आपण बीट्स वगैरे लावून दिलेला मित्रांनो. मग आपल्या फर्स्टला यायचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. जे का तुमच्या आवडीची फोटो मित्रांनो फोटोला ॲड करून घ्यायचं. वर 3 डॉटवरती क्लिक करायचं, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून लास्टपर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला फर्स्टला यायचं, सेकंड बीटला यायचं, 2 पार्टमध्ये फोटोला कट करायचं आणि थर्ड बीटला यायचं. 2 पार्टमध्ये जसं मी फोटो वगैरे कट करत आहे त्या सिस्टममध्ये तुम्ही फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो. ओके. तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे कट केल्यानंतर मग आपल्या इथे खाली ग्रुप दिसेल मित्रांनो. ग्रुपला प्रेस करायचं मित्रांनो. प्रेस करून वरच्या बोलाने यायचं मित्रांनो. वरच्या बोलला नेल्यानंतर मित्रांनो जे का वरची फोटो ग्रुपच्या वरची त्या फोटोला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं त्या ग्रुप्समध्ये फोटो वगैरे चेंजेस करून घेण्यासाठी ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. जे का 3 ग्रुप दिसेल फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर जे काही फोटो आहे हो फोटोला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं. जे का तुमचे फोटो अशा फोटोला ॲड करून घ्यायचं. जे का सेकंड बीटला जायचं, जे फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो प्रेस करून खालच्या बोला सेट करायचं. सेट केल्यानंतर जर फोटो अशा प्रकारे दिसत असेल फोटोवरती क्लिक करायचं. मॉन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी वरच्या बोला सेट करता त्या सिस्टममध्ये सेट करून घ्यायचं. सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. जसं मी सेम सांगितलं त्या सिस्टममध्ये प्रोसेस सेम करून घ्यायचं. जर तुम्हाला समजत नसेल तर आणखीन एक वेळ सांगूनच देतो मित्रांनो. मग आपलं प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये फोटो ॲड करून घ्यायचं. सेकंड बीटला जायचं, फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला फोटोला प्रेस करून खालच्या वेळेला सेट करायचं. फोटोवरती क्लिक करायचं, मॉन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी सेट करता त्या सिस्टममध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर जे का बाकीचे एक ग्रुप आहे त्याला पण ॲडिट करून घ्या मित्रांनो. ॲडिट केल्यानंतर मित्रांनो मग आपला हे सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपलं इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मग आपला जे का शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. कॉपी इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो जसं की आपला जे का फोटो इकडे तिकडे स्क्रॉल होत असताना दिसत असेल मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला जे का बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या फोटोला इकडे तिकडे स्क्रॉल करण्यासाठी मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मॉन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जसं की आपण फोटोला असं बरोबर जे का लेफ्ट साईडला थोडं स्क्रॉल करायचं मित्रांनो. जिथं ट्रान्सफर फोटोला लेफ्ट साईडला स्क्रॉल केल्यानंतर फर्स्टला याचं एक प्लस की द्यायचं मित्रांनो. मग आपल्या लास्टला एक जायचं, इथे एक प्लस की द्यायचं मित्रांनो. प्लस की दिल्यानंतर मित्रांनो मग आपला जे फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो. अशा प्रकारे ओढून घेतल्यानंतर अशा प्रकारे स्क्रॉल होत असताना दिसून जाईल मित्रांनो. मग आपलं इफेक्टवरती क्लिक करायचं, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपलं इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मग आपला जे का शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का सेकंड बीटची सेकंड फोटो आहे सेकंड फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपलं इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला जे का बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का लहान फोटो दिसत असतील मित्रांनो. मग आपल्या जे का लहान ह्या मोठ्यापासून ते फोटोपासून ते जे अलीकडे लहान फोटो आहे सर्व फोटोजमध्ये हा इफेक्ट पेस्ट करून घ्या. जसं की आपलं पेस्ट करून घेण्यासाठी मग आपल्या इथे फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. सेकंड बीटचे सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्या. जसं की आपल्या ह्या फोटोला ब्लॅक होऊन ब्लॅक फोटो व्हासारखं असं काही इफेक्ट लावायचं मित्रांनो. फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे कलर अँड लाईटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे एक सॅच्युरेशन आणि व्हायब्रेशनचा इफेक्ट आहे त्या इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे का 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर अशा प्रकारे का ब्लॅक झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे सेकंड बीटचे जे सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. इथं ब्लॅक इफेक्ट
फोटोवरती नाही लावायचं मित्रांनो. मग आपलं थर्ड बीटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपलं इथं ब्लॅक लेअरचं इफेक्ट लावून घ्यायचं मित्रांनो. मग आपला ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं. जे का आता इफेक्ट लावला आहे त्या इफेक्टला क्लिक करून मग आपला इफेक्ट ब्लॅक होऊन जाईल मित्रांनो. फोटो जसं की आपला ब्लॅक होऊन जाईल मित्रांनो. मग आपलं इथं मी जसं फोटोला हा एक इफेक्ट लावला ना त्याच स्टेपमध्ये मी बाकीचे सर्व फोटोजमध्ये हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. तोपर्यंत मी पण इफेक्ट लावून घेतो मित्रांनो. ओके, मग तुम्ही अशा प्रकारे इफेक्ट वगैरे लावून घेतल्यानंतर मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे का शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे का थर्ड नंबरचे फोटो आहे फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला जे का बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे का ग्रुप आहे ग्रुपच्या अलीकडल्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला जे का शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का ग्रुप आहे या ग्रुपला पण काही पण छेडछाड नाही करायचं मित्रांनो. जे का ग्रुपच्या पुढचे फोटो आहे मित्रांनो या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. कॉपी इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो जे का वरच्या बाजूला 3 लेअर दिसतात त्या 3 लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं. म्हणजे सिलेक्ट केल्यानंतर मग इथं लहान असं प्लस आयकन किंवा डब्याचं ऑप्शन आहे त्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 3 लेअर्स करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला जे का बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का लास्टची उरलेली फोटो मित्रांनो या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला जे का फर्स्टला यायचं. फर्स्टला आल्यानंतर मग आपल्या डब्याची ऑप्शन वरती क्लिक करायचं. पेस्ट 3 लेअर करून घ्यायचं. पेस्ट 3 लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपलं एकदम छान असं पण सेट झालेली दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओमध्ये सॉन्ग वगैरे ॲड करून घेण्यासाठी फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. जे कशा सॉन्गला ॲड करून घ्यायचं. व्हिडिओला ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर 3 डॉटवरती क्लिक करायचं. एक्स्ट्राक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे का व्हिडिओचं खालचा लोगोचा व्हिडिओ त्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या या व्हिडिओमध्ये एक PNG ॲड करणं विसरून गेलेला आहे मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारे 4.28 बीटला याचं प्लस आयकनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा अशा प्रकारे PNG या PNGला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्ट जाऊन ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मग आपल्या इथे एक ग्रुप दिसेल. त्या ग्रुपच्या वरचे जे का PNG आहे त्याला 2 पार्टमध्ये कट करायचं. मग आपला अलीकडले जे का लेफ्ट साईडचं पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं. जसं की आपल्या या ग्रुपवरती PNG नाही ठेवायचं मित्रांनो. मग आपला 2 पार्टमध्ये कट केल्यानंतर मग आपला व्हिडिओ एकदम खतरनाक जबरदस्त विषय पद्धतीने झालेला आहे मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला जे काय एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.